हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज आर्टमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। याआधी आपण सनफ्लॉवर कर्टन टाय होल्डर शिकलो होतो। ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। आज आपण 3D फ्लॉवर कर्टन होल्डर शिकणार आहोत। हे बनवायला अगदी सोपे आणि कमी वेळात होते। पाठीमागे अशा प्रकारच्या दोऱ्या दिलेल्या आहेत पडद्याला बांधण्यासाठी, टाय करण्यासाठी। त्याचे वजन बघूया आपण। फक्त 11 ग्रॅममध्ये हे कर्टन टाय होल्डर होते। चला तर मग आपण फुलांनी सुरुवात करूया। यासाठी मी 4 प्लाय वूल घेतलेली आहे, 1.6 mm क्रोशा हुक आणि एक सीझर। चला तर मग सुरुवात आपण लाल रंगाने करणार आहोत। सुरुवातीला साखळ्या करायच्या आहेत 5। साखळ्या झाल्यावर पहिल्या साखळीशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे, म्हणजे एक छोटी रिंग तयार होईल। आता 3 साखळ्या करा, म्हणजे पहिला खांब झाला। आता अजून एक साखळी करा गॅप म्हणून। आता दुसरा खांब करत आहोत आपण। परत एक साखळी गॅप म्हणून। असं प्रत्येक एक खांब झाला की साखळी करायची आहे। या रिंगमध्ये टोटल आपल्याला 10 खांब करायचे आहेत। एक खांब एक साखळी, एक खांब एक साखळी, अशा प्रकारे 10 खांब करायचे आहेत। चला तर मग 10 खांब करून घेऊ। आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी काही रंगसंगती म्हणजेच कलर कॉम्बिनेशन्स दाखवलेले आहेत, ते तुम्ही नक्की बघा। हे बघा, 10 खांब माझे बनवून झालेले आहेत। आता पहिल्या खांबातल्या तिसऱ्या साखळीशी स्लिप स्टिचने जोडायचं आहे। हे बघा, सर्कल पूर्ण झालेलं आहे। आता एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या। आता आपल्याला नवीन रंग जोडायचा आहे। कुठल्याही एका गॅपमध्ये मी नवीन रंग जोडत आहे। हे बघा, स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे। हे बघा, आता 2 साखळ्या करा, म्हणजे पहिला खांब झाला। आणि आता त्याच गॅपमध्ये अजून एक खांब करायचा आहे, म्हणजे 2 DC इन सेम गॅप, अशा प्रकारे दिसेल। आता 2 साखळ्या करा गॅप म्हणून, आणि पुढच्या गॅपमध्ये परत 2 खांब करायचे आहेत, 2 DC इन नेक्स्ट गॅप। आता आपल्याला हा राऊंड असाच पूर्ण करायचा आहे। प्रत्येक गॅपमध्ये 2-2 खांब करायचे आहेत, आणि 2 खांब झाल्यावर 2 साखळ्या। चला तर मग हा असा राऊंड पूर्ण करू। हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे, आणि पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे दिसेल। आता याच रंगाने मी कंटिन्यू करणार आहे। पुढे एक स्लिप स्टिच केलेली आहे, आणि आता इथे 3 साखळ्या करायच्या आहेत। आता आपल्याला ट्रिबल क्रोशा करायचा आहे। हा पहिला ट्रिबल क्रोशा झाला। ट्रिबल क्रोशा कसा करायचा याचा डिटेल व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही तो नक्की बघा। इथे आपल्याला 3 ट्रिबल क्रोशा करायचा आहे। हा तिसरा ट्रिबल क्रोशा, 3 ट्रिबल क्रोशा झाले की परत 3 साखळ्या करायच्या, आणि त्याच गॅपमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपली पहिली पाकळी तयार झालेली आहे। आता पुढच्या गॅपमध्ये डायरेक्ट स्लिप स्टिचने यायचं आहे। हे बघा, आणि या गॅपमध्ये सुद्धा आपल्याला अशी पाकळी करायची आहे। 3 साखळ्या करा,
3 ट्रिबल क्रोशा करा। हे फूल बनवण्यासाठी खूपच सोपं आहे, अगदी नवीन शिकणारे सुद्धा इझिली बनवू शकतील। हे बघा 3 ट्रिबल क्रोशा झालेले आहेत। 3 साखळ्या करा आणि त्याच गॅपमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्या। आता असं प्रत्येक गॅपमध्ये एक एक पाकळी बनवायची आहे। चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करूया। हे बघा सगळ्या पाकळ्या माझ्या बनवून झालेल्या आहेत। आता 4 साखळ्या करा आणि आता फुलाच्या बॅक साईडला जिथे आपण 2 खांब केले होते त्या 2 खांबाच्या इथे एक लूप आहे। हे बघा, ते लूप असं सुईवर घेऊन तिथे स्लिप स्टिच करायची आहे किंवा सिंगल क्रोशा केला तरी चालेल। परत 4 साखळ्या करा। आपण हे 4 साखळ्याचं लूप बनवत आहोत आणि पुढचे 2 जे खांब आहेत त्याच्यावरती इथे स्लिप स्टिचने जोडून घ्या। तुम्हाला स्लिप स्टिच अवघड वाटत असेल तर सिंगल क्रोशा करा। आता हा पूर्ण राऊंड असाच आहे। 4 साखळ्या करायच्या आणि स्लिप स्टिचने जॉईन करायचं आहे। परत 4 साखळ्या, परत स्लिप स्टिचने जॉईन करायचं आहे 2 खांब जिथे आहे त्याच्यावरती। चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करून घेऊ। हे बघा शेवटचा हा माझा लूप आहे। आता हा पहिल्या लूपमध्ये इथे स्लिप स्टिचने जोडायचा आहे। आपला हा राऊंड आता पूर्ण झालेला आहे। लूप्स बनवून झालेले आहेत। आता इथे आपल्याला 4 साखळ्या करायच्या आहेत। 4 साखळ्या झाल्यावर ट्रिबल क्रोशाच करायचा आहे। टोटल 4 ट्रिबल क्रोशा करायचा आहे। हा पहिला झाला, दुसरा, तिसरा आणि चौथा। 4 ट्रिबल क्रोशा झाले की परत 4 साखळ्या करायच्या सुरुवातीला आपण केल्या होत्या तशा आणि त्याच गॅपमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे। हे बघा पहिल्यापेक्षा ही पाकळी जरा मोठी झालेली आहे। आता पुढच्या लूपमध्ये स्लिप स्टिच करायची आहे। हे बघा, आणि आता इथे सुद्धा पाकळी करायची आहे। 4 साखळ्या करा, 4 ट्रिबल क्रोशा करा, तिसरा ट्रिबल आणि चौथा। आता 4 साखळ्या करा आणि 4 साखळ्या झाल्यावर त्याच गॅपमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे दिसतील पाकळ्या। आता पुढच्या लूपमध्ये इथे स्लिप स्टिच करायची आहे आणि सेम त्याच पद्धतीने पाकळी करायची आहे। 4 साखळ्या, 4 ट्रिबल आणि 4 साखळ्या। खूप सोपा राऊंड आहे हा। चला तर मग अशा प्रकारे आपण उरलेल्या सगळ्या पाकळ्या बनवून घेऊ। हे बघा सगळ्या पाकळ्या माझ्या बनवून झालेल्या आहेत। शेवटच्या पाकळीच्या 4 साखळ्या त्याच जागी स्लिप स्टिचने जोडून घ्या।
एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. नंतर हे एक्स्ट्रा जे धागे आहेत ते हाईड करून कट करून घ्या. नंतर फुलाच्या पाकळ्या हाताने अशा व्यवस्थित करून घ्या. आता आपण दोरी कशी बनवायची ते बघूया. त्यासाठी मी लाल रंग घेत आहे. सुरुवात आपण साखळ्यांनी करणार आहोत. पहिले 8 साखळ्या करून घ्या. आठ साखळ्या झाल्यावर दुसऱ्या साखळीत इथे आपल्याला स्लिप स्टिच करायची आहे. हे बघा. आता त्याच्या पुढच्या साखळीमध्ये सिंगल क्रोशा करा. त्याच्या पुढच्या साखळीमध्ये हाफ DC अर्धा खांब करायचा आहे. हे बघा. आता पुढच्या साखळीमध्ये एक खांब DC बनवायचा आहे, डबल क्रोशा. आता आपल्याला उतरते क्रमाने करायचे. परत एक हाफ DC, एक सिंगल क्रोशा आणि स्लिप स्टिच. हे बघा अशा प्रकारे दिसेल. आता जसं या साईडला विणलं आहे तसंच दुसऱ्या साईडला सुद्धा विणायचं आहे. आता त्याच साखळीमध्ये परत स्लिप स्टिच करायची आहे. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये एक हाफ DC अर्धा खांब. पुढच्या गॅपमध्ये एक DC बनवायचा आहे, डबल क्रोशा म्हणजे एक खांब पूर्ण. आता परत हाफ DC बनवायचा आहे. आता सिंगल क्रोशा म्हणजेच मुका खांब आणि पुढच्या शेवटच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच. हे बघा असा पानाचा आकार आलेला आहे. आता एक साखळी करा, 1 चेन. हे आपलं पानाचा आकार पूर्ण झाला. आता आपल्याला साखळ्या करायच्या आहेत. टोटल 220 साखळ्या करायच्या आहेत. तुम्हाला दोरी जर मोठी ठेवायची असेल तर तुम्ही साखळ्या वाढवू शकता. आता मी 220 साखळ्या करून घेते. हे बघा माझ्या 220 साखळ्या बनवून झालेल्या आहेत. आता या दोरीच्या टोकाला आपण जसं पानाचा आकार दिला होता तसं शेवटीसुद्धा पानाचा आकार द्यायचा आहे. एक स्लिप स्टिच करा. पुढच्या साखळीमध्ये सिंगल क्रोशा, मुका खांब. पुढच्या साखळीमध्ये एक हाफ DC अर्धा खांब. पुढच्या साखळीमध्ये एक DC पूर्ण खांब. याला डबल क्रोशासुद्धा म्हणतात. आता उतरतं एक हाफ DC सिंगल क्रोशा आणि स्लिप स्टिच. हे बघा अशा प्रकारे आकार आलेला आहे. आता इथे जसं विणलं आहे तसंच दुसऱ्या साईडला सुद्धा विणायचं आहे. त्याच गॅपमध्ये एक स्लिप स्टिच. पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये हाफ DC. पुढच्या गॅपमध्ये डबल क्रोशा म्हणजे एक पूर्ण खांब. पुढच्या गॅपमध्ये हाफ DC. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा आणि शेवटी स्लिप स्टिच. हे बघा अशा प्रकारे दिसेल. सेम आधी केलं होतं तसंच झालेलं आहे व्यवस्थित. आता एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. तुम्हाला ही दोरी हिरव्या रंगाची करायची असेल तर फुलाचा मध्यभाग आपण सुरुवात लाल रंगाने केली ती हिरव्या रंगाने करा. आता हे एक्स्ट्रा जे धागे आहेत ते आपल्याला हाईड करायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे आणि हाईड करून कट करून घ्या. अशा प्रकारे दिसेल. दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण कट करून घेऊ.
अशा प्रकारे मी 2 दोऱ्या बनवलेल्या आहेत 220 साखळ्यांच्या. आता या दोऱ्या फुलाला स्टिच कशा करायच्या, शिवायच्या कशा ते आपण बघूया. अशा प्रकारे अरेंज करा की एक पान वर आणि एक पान खाली. आता याचा मध्य घ्या, हे बघा अशा प्रकारे, आणि फुलाच्या पाठीमागे आपल्याला ते शिवून घ्यायचं आहे सुई दोऱ्याच्या साहाय्याने. नीट प्लेस करा व्यवस्थित आणि तिथे आपण शिवून घेऊया अशा पद्धतीने. हे कर्टन टाय होल्डर अगदी कमी वेळात होते. हे बघा एका साईडला मी अशी प्रकारे दोरी शिवून घेतलेली आहे. खेचून बघा व्यवस्थित स्टिच झाली की नाही. आता इथे मी एक मोती लावते, ते ऑप्शनल आहे, तुम्ही नाही लावला तरी चालेल. तर माझ्याकडे आहे 8 नंबरचा मोती, तर मी तो लावत आहे. हे बघा मोती लावल्यामुळे अजूनच उठून दिसतं आहे बघा. आता याच प्रकारे आपण दुसऱ्या साईडला सुद्धा दोरी लावून घेणार आहे. इथे त्याच पद्धतीने एक पान वर खाली घेऊन मध्य घेऊन बॅक साईडला अशा प्रकारे शिवून घ्या. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.